सध्याची तरुणाई म्हणजे एन्जॉयपणाचा कळस झालाय। जरा कुठे पाऊस जोरात पडला की हे लोक निघाले एन्जॉय करायला। पनवेल आणि परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे। अनेक पर्यटक पर्यटनासाठी डोंगर, दऱ्या आणि धबधबे असणाऱ्या ठिकाणी जातात। या ठिकाणी धाडस करणे कधी कधी चांगलेच महागात पडू शकते, हे त्यांच्या लक्षातच येत नाही। पनवेल पासूनच जवळच आदई गाव आहे। हे आदई गाव नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत सुंदर आहे। येथे धबधबा तसेच उंच डोंगर रांगा आहेत। येथील डोंगरावरच धबधबे आणि नयनरम्य निसर्ग असल्याने लाखो पर्यटकांचे आकर्षण आदई ठरत आहे। पावसाला चांगलीच सुरुवात झाली असल्याने पर्यटकांची पावले आदई डोंगराकडे आपोआपच वळू लागली आहेत। रविवार दिनांक 14 जुलै रोजी पावसाची मजा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या लहान मुलासह आदईच्या डोंगरावर येत आहेत। मात्र येथील सुरक्षा रामभरोसे दिसत आहे, कारण 15 दिवसांपूर्वीच पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या 9 तरुणाईंचा जीव खांदेश्वर पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला होता। ही घटना ताजी असतानाच तसेच रायगडमध्ये मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला असताना देखील पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत आहेत। परिसरात पर्यटन प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून देखील फलक अद्यापही लावण्यात आले नाहीत। पनवेल प्रशासन फक्त सुरक्षेबाबत घोषणा कागदावरच करताना दिसत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।